मित्रहो नमस्कार. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा नेहमी चर्चेत येणारा विषय. या विषयावर अनेक जणांमध्ये मतप्रवाह आहेत. कोणी नाव घेतं योगी आदित्यनाथ यांचं, तर कोणी नाव घेतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं. पण खरंच नरेंद्र मोदी यांचं उत्तराधिकारी कोण हा प्रश्न आजसुद्धा गुलदस्त्यात आहे. मित्रहो, याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आजपर्यंत चर्चेत न आलेलं नाव पण तो अग्रक्रमावर असलेलं भाजपमधील आणखी एक नाव मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या नावानं सध्या राजकारणामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्यांना नरेंद्र मोदी यांचं उत्तराधिकारी होण्याची प्रबळ इच्छा आहे. दुर्दैवानं मीडियामध्ये त्यांचं नाव घेतलं जात नाही, पण तरीसुद्धा ते नाव एक प्रबळ दावेदार आहे. ते नाव कोणतं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता पहा. आणि मित्र, महत्त्वाचं, भाजप कोणत्या सूत्रावर जिंकतं आहे आणि भाजपमध्ये पुढच्या काही वर्षामध्ये अशी ॲबिलिटी राहणार आहे का की ते पुन्हा सत्ताधारी होऊ शकतात, पुन्हा. हे सर्व आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. विचारमोदी या चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत एक राजकीय व्हिडिओ, तोही भाजपशी संबंधित. मित्र, भाजप आतापर्यंतच्या ज्या निवडणुका जिंकत आले, पूर्वीच्या 2 निवडणुका सोडल्या, लोकसभेच्या विधानसभेच्या, ज्या पहिल्या 2 निवडणुकांमध्ये भाजप सत्तेवर आलं, त्या 2 निवडणुका जर सोडल्या तर त्यानंतर मोदी लाट आता ओसरलेली आहे. असंच म्हणायचं झालं तर लाट वगैरे असं काही नसतं, पण एक वेगळी विचारधारा मोदींनी, एक वेगळा पर्याय मोदींनी जनतेसमोर ठेवला, जो लोकांना आवडला. त्याच्या अगोदर नरेंद्र मोदी यांचं ज्यावेळी नाव झालं जाहीर पंतप्रधान पदासाठी भाजपकडून, तर त्यावेळी त्यांची एक इमेज त्याच्या अगोदर राजकारणात अशी होती की ते कडवट हिंदुत्ववादी. गोध्रा हत्याकांडामुळे त्यांची ही इमेज अधिक प्रखरपणे झाली आणि त्यांनी गुजरातचा केलेला विकास, त्यांनी राजकारणासमोर ठेवलेलं गुजरात मॉडेल, या सगळ्याचं जाहिरातीकरण केलं गेलं. आणि मोदींच्या सभेला गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते इतर राज्यात जर गेले तर त्यांच्या सभेला गर्दी जमवता येणं कठीण होतं. तेच मोदी भाजपमधून ज्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाले आणि त्यानंतर त्यांच्या प्रचारसभा घेतल्या, त्याच्यामध्ये मोदींची न भूतो न भविष्यती अशी गर्दी त्यांच्या सभांना व्हायला लागली आणि ते एकतर्फी जिंकून आले. मोदी या नावावरच ते त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आणि भाजपला सत्तेत आणलं. खरं तर भाजपला स्वबळावर सत्ता मिळवणं खूप अवघड होतं, पण काँग्रेसला कंटाळलेली जनता आणि मोदींनी आणि भाजपने त्यांच्यासमोर केलेला एक नवीन ब्रँड निर्माण, या 2 गोष्टीमुळे भाजप सत्तेवर आलं. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा या भाजप आणि मोदी यांचा करिश्मा, त्यांचं बॉन्डिंग हे पुन्हा जुळून आलं आणि त्यावेळीसुद्धा ते निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर मोदींचं हळूहळू जे काय वर्चस्मा होता, राजकारणावरचा वर्चस्मा असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, ते हळूहळू घसरू लागलं, मोदींचा करिश्मा घसरू लागला. तर मित्रांनो, त्यानंतर भाजप कशा पद्धतीने निवडणुका जिंकतं आहे हे पहिलं, आणि पुढच्या काही वर्षात भाजपची स्थिती काय असेल ही दुसरी गोष्ट. आणि नंतर आपण भाजपच्या उत्तराधिकाऱ्यांकडे आपण येणार आहोत. मित्रहो, भाजप मोदींची करिश्मा ओसरल्यानंतर आणि लोकांना आता मोदी आवडेन असे झाले नाहीत. आता नको, आम्हाला दुसरा पर्याय शोधायचा आहे, असं या निष्कर्षापर्यंत जेव्हा लोक यायला लागली, त्यावेळी भाजप त्यानंतरसुद्धा निवडणुका जिंकत आहे. उलट काही ठिकाणी तर त्याने पूर्वी इतकंच यश मिळवलं आहे. तर हे यश मिळवण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. तर त्यात कुठल्या तरी सूत्री तर भाजप साम दाम दंड भेद अशा 4ही गोष्टी ध्यानी घेऊन राजकारणात पूर्ण तयारीनिशी उतरतं. या राजकारणात उतरत असताना भाजपने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली ताकद आहे त्या ठिकाणी या 4ही गोष्टींचा वापर केला. आणि 4ही गोष्टींचा वापर करूनसुद्धा जिथे यश मिळत नाही तिथे मित्रपक्षांची युती केली. उर्वरित ठिकाणी अनेक छोट्या निवडणुकांमध्ये आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला एकटं लढून.
त्या ठिकाणी जर ताकद आपली नसेल तर त्या ठिकाणी वेगवेगळे सेल, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अल्पसंख्याक सेल असेल, सोशल मीडिया सेल असेल, डॉक्टर सेल असेल, वकील सेल असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पक्षांमध्ये असे सेल निर्माण झालेले आहेत. तर त्या सेलना कामाला लावून त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग कसे होऊ याच्यासाठी प्रयत्न केले. त्याचा एक परिणाम झाला. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं साम दाम दंड भेद विसरून भाजपने जे काही निवडणुकीसाठी करता येईल, निवडणुकीतील यशासाठी करता येईल ते भाजपनं केलं. दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे इतर पक्षांचं इन्कमिंग आपल्याकडे ठेवणं. हा 5 वर्ष विना कार्यक्रम किंवा विना जाहीर न करता भाजपने राबवलेला अजेंडा, कोणत्याही पक्षातील जो कोणी कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, ज्याचं वजन आहे समाजामध्ये, त्याला आपणहून घेणं, त्यांच्याबरोबर त्यांच्या दारात जाऊन त्यांना आपल्या पक्षात वेलकम करणं, हे भाजपनं 5 वर्ष त्यांचं चालू असतं. मित्रहो, हे एक भाजपचं महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे की भाजपमध्ये इन्कमिंग जोरात आहे. आणि सध्या जवळपास सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता असल्यामुळे ZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या सगळ्याच ठिकाणी भाजपचीच शृंखला असल्यामुळे लोकांना भाजपमध्ये जाणं परवडतं. कारण इतर पक्षात राहून विरोधी पक्षात राहून जर उपाशी मारण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं चांगलं, या विचारधारेपर्यंत लोकंसुद्धा, कार्यकर्तेसुद्धा आलेले आहेत, पदाधिकारीसुद्धा आले. त्यामुळे भाजपमध्ये इन्कमिंग सध्या जोरात आहे. बरं, भाजपमध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना कोणी विचारांनी झालं आहे, पण त्यांनाही भाजप पक्ष सोडून जायचं कुठे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ते सुद्धा तिथं रडत खळत का असं नाही, एक वृद्ध माणसाला म्हणतात नाही काय, कुठे ठेवाल तिथे तो राहतो. काही दिवस तो म्हणजे थोडाफार हट्टीपणा करतो, पण त्यानंतर जेव्हा हाताबाहेर काही गोष्टी जातात त्यावेळी तुम्ही ठेवाल, घरात ठेवा, घरातल्या एका कोपऱ्यात ठेवा, कोपऱ्यातल्या एका अडगळीत ठेवा, झालं तर वृद्धाश्रमात ठेवा, जिथे कुठे ठेवाल तिथे तो राहतो. बेमालूमपणे ज्या काही गोष्टी असतील त्या सहन करतो, आपलं आयुष्य आहे ते जगतो. त्याप्रमाणे या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये झालेला आहे. दुसरीकडे जाऊन राहणार कुठे हा प्रश्न आहे त्यांचा. मित्रहो, त्यामुळे भाजपमध्ये इन्कमिंग हे जोरात आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्यांची, मतदारांची जी गर्दी आहे ती एक गठ्ठा दिसते तुम्हाला. हे एक महत्त्वाचं. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भाजपमध्ये स्ट्रॉंगली असलेला सोशल मीडिया सेल. भाजपचा जो सोशल मीडिया सेल आहे तो प्रचंड स्ट्रॉंग आहे. त्यामुळे तो अनेक गोष्टी या सोशल मीडियावर पसरवतो. आज तुम्हाला माहिती आहे अनेक लोक जे आहे ते सोशल मीडियावर स्ट्रॉंग असतात. तुम्ही मीडिया जो असतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, न्यूजपेपर, प्रिंट मीडिया असेल, हे मीडिया जरी आपल्याबरोबर नसले आणि सोशल मीडिया जर आपल्याबरोबर असला, सोशल मीडिया जर स्ट्रॉंग असला तर तुम्ही काय वाटेल ते करू शकता. कारण जनभावनेला हात घालण्याचं मोठं काम ह्या सोशल मीडिया करीत असतो. यूट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल, या सगळीकडे स्ट्रॉंगली राहणं हे काम सोशल मीडियाकडे असतं आणि ते भाजपने खूप स्ट्रॉंगली केलेलं आहे. त्यामुळे होतं आहे कसं की भाजपने त्यांचं बॉन्डिंग जेव्हा त्यांची पत घसरते असं वाटतं त्यावेळी हा सोशल मीडिया सेल जो आहे तो प्रभावीपणे कामाला लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे भाजप आज विरोधी पक्षांमध्ये अजिंक्य राहिलेला आहे इतर सर्व पक्षांच्या तुलनेत. तर मित्रांनो, त्याच्यात आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष हा प्रचंड कमकुवत झालेला आहे. कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही, ती कार्यकर्त्यांच्या फळीलाच कापून टाकण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्याकडे जे लोक आहेत ते आता खूप वृद्ध मंडळी वगैरे ह्याच्याकडे झुकले, ज्यांना सोशल मीडिया काय माहिती नाही, सोशल मीडियावर कसं राहायचं माहिती नाही, सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात किती मोठा वापर वाढला हे अगदी सगळे जुने जाणते लोकच फक्त राहिले आहेत, ज्यांना हे आताच्या तांत्रिक युगात कसं राहिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे ह्या गोष्टींचं फार अनुभव नसलेले व्यक्ती आहे. त्यांना राजकारणात माहिती आहे, राजकारणात कसं वावरायला पाहिजे वगैरे. पण हे ज्या गोष्टी आहेत तांत्रिक गोष्टी, त्या बाबतीत मोदीसुद्धा आग्रही आहेत, त्यांना माहिती आहे त्या गोष्टींची आणि त्याचा ते पुरेपूर वापर करताना दिसतात मित्रांनो. तर ह्या गोष्टी झाल्या भाजपच्या यशाच्या मागच्या. तर मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मोदींनंतर कोण? तर मित्रांनो, 2 नावं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली. एक योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांचं नाव मोदींचं प्रबळ दावेदार म्हणून घेतलं जातं. त्याच्यामागचे कारण म्हणजे मोदींसारखा प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी योगी आदित्यनाथची ओळख आहे. जे ते म्हणतील ते करतीलच, प्रखरपणे करतील, त्या गोष्टीच्या मागे लागून करतील. ही त्यांची एक राजकारणामध्ये इमेज आहे. गुंडगिरी मोडून काढण्यात त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये मिळवलेलं यश हे वादातीत आहे. म्हणजे हे अगदी काय म्हणतात ते अनेकांना माहिती आहे. जो कोणी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न करेल त्याला मातीत गाडून टाकू असं भर विधानसभेत सांगणारे योगी आदित्यनाथ त्यामुळेच लोकांना भावतात. मुंबईमध्ये येऊन बटेंगे तो कटेंगे
एक है तो सेफ आहे अशा घोषणा देऊन त्यांनी राजकारणाचा, मुंबईच्या राजकारणाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा घेतलेली राजकारणावर टाकलेली पकड ही खूप मोठी आहे. त्यामुळेच मित्रांनो, योगी आदित्यनाथ यांच्याकडे एक मोदींचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. दुसरं एक नाव अलीकडच्या काळात महाराष्ट्रातून पुढे जातं आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं वाक्चातुर्य, बोलण्यातील चातुर्य, एक समंजस चेहरा, राजकारणातील एक संयम असलेला माणूस, अशी अनेक प्रकारे इमेज आहे. प्रत्येक गोष्टी राजकारणात येणार नव्या शिकून घेणं, राजकारणातील डावपेच शिकणं, विरोधकांना काय म्हणतात ते, विरोधकांचे दात त्यांच्याच घशात घालणं, कोणतीही गुंडगिरी न करता काम करणं, अशा ज्या काय त्यांच्या प्लस बाजू आहेत त्या अनेकांना भावतात. ते कधीही आक्रमकपणे बोलताना दिसत नाही. ते कोपरखळ्या मारतात, ते टीका करतात, पण त्या टीकेला कुठेही जीभ घसरली असा विषय येत नाही. तुम्ही कुठेही बघा, त्यांचं कुठेही भाषण बघा, सोशल मीडियावर कधी असं शब्द तुम्ही ऐकला आहे का की देवेंद्र फडणवीस यांची बोलताना जीभ घसरली? तर अजिबात नाही. ही त्यांची जी वृत्ती आहे ती भावते. अनेक मोठे प्रश्न जे महाराष्ट्रातल्याच लोकांनी ज्या समस्या महाराष्ट्रासमोर निर्माण केल्या, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निर्माण केल्या, त्या समस्यांना ते प्रखरतेने सामोरे गेले. प्रत्येक समस्यावर आजच तोडगा न काढता काळ हे औषध आहे ह्याच्यावर विश्वास ठेवून ते सामोरे गेले. महाराष्ट्रामध्ये पेटलेलं मराठा आंदोलन असेल, ज्या आंदोलनानं जवळपास महाराष्ट्राला 2 ते 3 वर्ष मागे नेलं. देवेंद्र फडणवीस यांचे जवळपास अनेक प्रकारे चारित्र्य हनन केलं गेलं, तरीसुद्धा संयम या गोष्टीपासून अजिबात न ढळलेला माणूस म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं. उलट त्याच्यानंतर त्यांनी एवढं यश मिळवलं आणि मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलनाचे नेते होते, त्यांनी सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र पालथा घालून भाजपला मतदान न करण्याचं केलेलं आव्हान परतवून लावत मोठं यश भाजपला मिळवून देण्यामध्ये या देवेंद्र फडणवीसांचा वाटा हा खूप मोठा आहे. त्यामुळे फडणवीस यांचे कार्यपद्धती, त्यांचं प्रशासनावर असलेली पकड आणि त्यांचं वाक्चातुर्य, त्यांच्या बोलण्यातील चातुर्य आणि संयम, या सर्व गोष्टींमुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे मोदींचा दुसरा चेहरा आहे. तर मित्रहो, या सर्वांची स्पर्धा लागलेली असतानाच भाजपमध्ये एक नाव मात्र दुर्लक्षिलं गेलेलं आहे, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री असलेला अमित शहा यांचं. खरं तर जी भाजपची सत्ता आली त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबतच अमित शहा यांची जी पडद्यामागच्या हालचाली होत्या त्या महत्त्वाच्या होत्या असं म्हटलं जातं आहे. मोदी हे बोलण्यातील त्यांच्या कुशलतेमुळे प्रसिद्ध आहेत. तर पडद्यामागच्या ज्या हालचाली आहेत, कसं राजकारण केलं पाहिजे, राजकारणाची दिशा कशी असली पाहिजे, आपली वाटचाल कशी असली पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत पडद्यामागच्या, त्या गोष्टी ठरवण्याचं काम हे गृहमंत्री अमित शहा करतात. आणि त्यांचा वचक असलेला, त्यांच्या राजकारणावर असलेला वचक, त्यांच्या कमी बोलण्यातील शब्दांना असलेली धार, त्या गोष्टीमुळे ते राजकारणावर आणि प्रशासनावर पकड ठेवून आहे. त्यामुळे अमित शहा यांच्याकडे एक जरी पाहिलं गेलं नसलं तरी अमित शहा हे प्रबळ दावेदार असू शकतात नरेंद्र मोदी यांचं. मित्रांनो, अमित शहा यांनासुद्धा वाटतं की मोदींनंतर आपलं नाव पंतप्रधानपदी घेतलं जावं, पण ते दुर्दैवाने घेतलं जात नाही. योगी आदित्यनाथ यांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही काही ठिकाणी जर योगी आदित्यनाथ आणि अमित शहा एका ठिकाणी आहेत, विशेष करून UPच्या एका कार्यक्रमात असतील, तर त्याचे व्हिडिओ बघा, बॉडी लँग्वेज बघा त्यांची. योगी आदित्यनाथ जेव्हा असं बोलायला उभे राहतात त्यावेळी अमित शहा यांचा चेहरा एक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहतो. एवढंच कशाला, तुम्हाला काही उदाहरणं देतो मित्रांनो. योगी आदित्यनाथ यांना एक काय म्हणतात ते, तोंड दाबून बुक्का देण्याचा मार कधीकधी अमित शहा करीत असतात. त्यांच्या UPच्या कारभारात हस्तक्षेप करणं, UPमध्ये मध्यंतरी काय एखादी गुंडगिरी झाली किंवा काय झाली असा प्रयत्न जरी झाला तर त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री यांना त्यांना हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणं, अशी छोटी छोटी कामं ज्या इरिटेट करणं म्हणतात की जेव्हा हॅरेसिंग करणं म्हणतात, हे काम अमित शहा पद्धतशीरपणे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात करताना तुम्हाला दिसतील, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा. ह्याच्यावरूनच मित्रांनो आपल्या लक्षात येतं की योगी आदित्यनाथ यांना मागे हटवण्याचा प्रयत्न वारंवार अमित शहा करताना दिसतात. अमित शहा यांनासुद्धा या पदावर बसण्याची इच्छा आहे, पण दुर्दैवाने त्यांचं नाव कुठेही घेतलं जात नाही. मित्रहो,
हा आपण पाहिला भाजपचा आलेख आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण बसू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे मोदींच्या नंतर भाजपचं काय. मित्र हो, जाता जाता एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे भाजप पुढच्या किती वर्षे सत्तेत राहू शकतं. सध्या तरी पुढचे 5 किंवा 7 वर्षाचा अंदाज दिसतो आहे की भाजप सत्तेवर राहू शकतं. त्याच्या पुढची जे गोष्टी आहेत, त्याच्या पुढचे जे भाजपचे दिवस आहेत ते कसे असतील सध्या तरी सांगू शकत नाही. हां, पण काळाबरोबर जो बदलत राहतो, काळाच्या हातात हात घालून चालतो आणि समाजाबरोबर राहतो, तो पक्ष अजिंक्य राहतो. ही सध्याची ही काय म्हणतात ती आपली फॅक्ट आहे. जो पक्ष काळाबरोबर राहील तो पक्ष यश मिळवेल आणि बाकीचे पक्ष विरोधी पक्षातच थांबतील. भाजपनं ते केलं तर पुढचा काळ भाजपसाठी चांगला राहील. नुसतं इनकमिंग करणं, कुठल्या इतर पक्षातल्या लोकांना आपल्यात करून घेणं, यापेक्षा नवीन जनरेशन जे आहे त्या नवीन जनरेशनला आपलेसं करणं, त्यांच्यासाठी काही एक स्कीम राबवणं किंवा त्यांना फ्युचर ब्राईट आहे असं एक त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणं, ह्या ज्या गोष्टी करण्यात जो पक्ष यशस्वी ठरू शकतो तो पुढच्या काळात सत्तेवर राहू शकतो. सध्याच्या काळात तरी भाजप हे करतं आहे, त्यामुळे पुढच्या 5-7 वर्ष तरी भाजपला पर्याय आहे, समर्थ पर्याय आहे असं वाटत नाही. आणि विरोधी पक्षांमध्ये असलेली उदासीनता, विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची घरच्या घरं झाली रिकामी आणि भाजपमध्ये भरलेली घरं, हे जर याच्यातला जो फरक मोठा डिफरन्स आहे टोकाचा, हे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की भाजपला सध्या तरी ब्राईट फ्युचर हा जो आहे तो ब्राईट आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी यांचा खरा उत्तराधिकारी राजकारणात कोण आहे? तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, भाजपचा भविष्यकाळ आणखी किती वर्ष चांगला राहील याच्याबद्दलची सुद्धा तुमची मतं जाणून घ्यायला आपण उत्सुक आहोत. मित्र हो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.